श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. जपमाळ. आपण नेहमी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करतो, नामस्मरण करतो. कोणत्याही देवाचा, तुमची कुलदैवत आहे, तुमचे सद्गुरू आहेत, त्यांचं नामस्मरण आपल्याला नक्कीच केलं पाहिजे. आपण जेव्हा जपमाळा वापरतो ना, त्याच्या वापरण्याची ही पद्धत आहे. पण त्यातल्या त्यात तुम्हाला हे माहिती आहे का की जपमाळेमध्ये 108 मणी का असतात? तर चला जाणून घेऊया जपमाळेमध्ये 108 मणी का असतात आजच्या व्हिडिओमध्ये. तर 12 आपल्याकडे राशी आहेत आणि 9 ग्रह आहेत. तर 9 ग्रह आणि 12 राशी ह्यांचं जर आपण गुणिले केलं, मल्टिप्लिकेशन केलं तर त्याचं उत्तर येतं 108. त्यामुळे आपल्या जपमाळेमध्ये 108 मणी आहेत. त्याचप्रमाणे आपल्याकडे 27 नक्षत्र आहेत आणि 27 नक्षत्रांचे 4 चरण येतात. जर 27 गुणिले 4 केले तर त्याचं उत्तरसुद्धा 108 येतं. ते 108 ह्याला खूप महत्त्व आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना, नामस्मरण करताना 108 वेळा करावे असे आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे जपमाळेमध्ये सुद्धा 108 मणी हे असतात. खूप छोटीशी माहिती आहे, पण त्याचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता. ज्यावेळेस आपण एखादी वस्तू वापरतो, तिचा यूज करतो, तो त्याच्या पाठीमागचं कारण का आहे ते सुद्धा आपल्याला जाणून घेणे तेवढंच गरजेचं आहे. तर यापुढे जेव्हा तुम्ही जपमाळ्यामध्ये 108 मणीचा जप करणार त्यावेळेस तुमच्या माइंडमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रश्न राहणार नाही. आणि माहिती आवडल्या असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.